नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्लॉगला लाईक करा. आज आहे 26 जून आणि आज मी निघालो आहे ड्युटीवरती. तर मला पहिली बुकिंग लागलेली आहे कामोठेवरून पवईची. तर बघूया काय होते आज दिवसभरामध्ये. तर मी पोचलेलो आहे पिकअप लोकेशनवरती, घेतला कस्टमरकडून OTP आणि केला पिकअप. आता मी जात आहे पवईला. आणि आज मला ट्रॅफिक भेटलेलं आहे मानखुर्द घाटकोपरच्या ब्रिजवरती. काय माहिती काय झालं आहे, खूप ट्रॅफिक होतं. थोड्या वेळानंतर पोचलो मी पवईला. ट्रिप केली एंड. ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे मला कॅश कलेक्ट करायची गरज पडली नाही. आता मी निघत आहे कस्टमरच्या लोकेशनवरून बाहेर. मस्त कंपनी होती, एकदम उंचावरती ड्रॉप केला त्यांना आणि निघालो आहे मी खाली. तर मला आता दुसरी बुकिंग आलेली आहे पवईवरून नरिमन पॉईंटची. तर गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, घेतला OTP, केला पिकअप आणि मी निघालो आहे नरिमन पॉईंटला. आणि आज मोहरमची सुट्टी असल्यामुळे ट्रॅफिक अजिबात नव्हतं. हा आहे फ्रीवे आणि इथे दररोज 11-12 वाजेपर्यंत नेहमी ट्रॅफिक असतं, पण आज खूप मोकळं वातावरण होतं. मग मी पोहोचलो नरिमन पॉईंटला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹540. थोडा वेळ वाट बघितल्याच्या नंतर मला ठाण्याची बुकिंग लागलेली आहे. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP, केला पिकअप आणि आता मी निघत आहे ठाण्याकडे जाण्यासाठी. तर मी आता पोहोचलेलो आहे मुलुंडच्या इथे. तर पाऊस जोराचा सुरू झालेला आहे. खूप मस्त वाटत होतं पाऊस आल्यावरती. तर थंडगार पण वातावरण झालं होतं आणि मी पोचलो आहे ठाण्याला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹670. तर तिथे खूप वेळ वाट बघितल्याच्या नंतरनं मला दुसरी बुकिंग आलेली आहे ठाण्यावरून सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी, दादरची. तर मी पोचलो कस्टमरच्या लोकेशनवर, टाकला OTP, केला पिकअप आणि निघालो मी सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी. तर विक्रोळीजवळ आलो. इथे खूप ट्रॅफिक होतं. काय माहिती काय झालं. नंतर पुढे गेल्यावरती समजलं की इथे खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. मग मी पोचलो दादरला. ट्रिप केली एंड. कॅश कलेक्ट केली ₹535. आणि हा आहे आपल्या सिद्धिविनायक मंदिराचा नजारा. गणपती बाप्पा मोरया. मग मी तिथे बाजूच्या CNG पंपावर गेलो, CNG भरला आणि नंतर मी गेलो कीर्ती कॉलेजच्या इथे. जवळपास 1 तास वाट बघितल्याच्या नंतर मला लागते बुकिंग ऐरोलीची. मग मी जातो पिकअप करण्यासाठी. तर हा आहे राजसाहेब ठाकरे यांचा बंगला. मग मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, घेतला OTP, केला पिकअप आणि निघालो आहे मी आता ऐरोलीकडे जाण्यासाठी. जवळपास 1 तास 15 मिनिटांनी मी पोचलो ऐरोलीला. ट्रिप केली एंड आणि कॅश कलेक्ट केली ₹570. मग मग मी गेलो कॅबजेमिनीच्या इथे. तिथून मला लागली बुकिंग खारघरची. मी गेलो कस्टमरच्या लोकेशनवरती, पण तिथे जाताना खूप ट्रॅफिक लागलं होतं. कस्टमर वैतागून गेटच्या बाहेर येऊन उभा राहिला. मग मी केलं पिकअप, घेतला OTP आणि मी निघालो आहे आता खारघरकडे जाण्यासाठी. बरोबर 1 तासामध्ये मी खारघरला पोहोचलो. ट्रिप केली एंड. ऑनलाईन पेमेंट होतं त्यामुळे मला कॅश कलेक्ट करण्याची गरज नाही पडली. मग नेहमीप्रमाणे आता मी जात आहे घरी. त्याच्या आधी काम असतं CNG भरण्याचं. तर जाऊया आता CNG भरण्यासाठी. बघूया किती लाईन आहे, किती गॅस भरतो. तर मी पोचलेलो आहे आता CNG पंपावरती आणि हे काय बघतोय तर खूप मोठी लाईन होती. जवळपास 25 ते 30 गाड्या माझ्या गाडीच्या पुढे उभ्या होत्या. मग अर्ध्या तासानंतर माझ्या गाडीचा नंबर आला, भरला गॅस आणि निघालो आहे मी आता माझ्या घराकडे. तर मंडळी, आजची माझी अर्निंग आहे पुढीलप्रमाणे. पहिली बुकिंग होती कामोठे टू पवईची. त्याचे भेटले ₹710. मग पवईवरून नरिमन पॉईंटचे भेटले ₹464. मग कुलाब्यावरून ठाण्याचे भेटले ₹584 आणि ठाण्यावरून प्रभादेवीचे भेटले ₹475 आणि दादरवरून ऐरोलीचे भेटले ₹675 आणि ऐरोलीवरून खारघरचे भेटले ₹510. आणि मी 2 वेळा CNG भरला. पहिल्यांदा भरला दादरमध्ये, तिथे भरला ₹602. त्याच्यानंतर कामोठ्यामध्ये भरला ₹352. तर मंडळी, आजचा दिवस कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून मला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. तर आलो आहे आता मी घरी. चला, गुड नाईट.